भगवते रामकृष्णाय। निरञ्जनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पा धृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमेद्यं तं रामकृष्णं शिरसा नमामः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। अहेतुक करुणाघना जय जय श्री रामकृष्णा। वंदितो भक्तीने तव चरणा अंतःकरणात वास करी। रविकिरणात दिसे धूळ क्षार मिश्रित जान्हवी जळ। अग्निशिखेत असे काजळ उज्ज्वल चरित रामकृष्णांचे। रामकृष्ण तीर्थयात्रा करीती गूढार्थ त्यात असे निश्चिती। यथार्थ साधक तेथे असती पूर्णादर्श त्यांना दिसावा। सकळ भावांची पूर्ण शक्ती रामकृष्णांजवळ होती। तीर्थक्षेत्री साधकांप्रती व्हावा लाभ हा उद्देश। जाणावयास आध्यात्मिक स्थिती अवतारिक तीर्थास जाती। अवस्था सकळ जाणुनी घेती मार्ग शोधिती तयातुनी। काय कारण भावया अवनती दूर करावी कवण्या रीती। उणीवा सकळ समजून घेती उपाय शोधिती तयावरी। शास्त्र ग्रंथात केले कथन परमेशाचे होऊनी दर्शन। महापुरुष जे झाले धन्य आगमन होताच तयांचे। त्या स्थळी होतात उत्पन्न ईश्वरीय भाव नवीन। पूर्व भाव ही जागृत होऊन साधिती हित साधकांचे। जाता तेथे सामान्य जन त्यावरही परिणाम होऊन आध्यात्मिक भावांचे उद्दीपन तयांच्या ठाई होत असे। तीर्थांचे तीर्थत्व टिकवावयास क्षेत्रांचे पावित्र्य वाढवावयास तीर्थास जाती महापुरुष या परी उद्देश यात्रेचा। श्रीरामकृष्ण देव म्हणती ईश दर्शनाची तळमळ चित्ती। लागुनी अनेक साधक येती करीती जपतप अनुष्ठान। म्हणून तीर्थक्षेत्री विशेष पसरे परमेशाचा प्रकाश। साधक जातात या स्थानास भक्ती भावना वाढतसे। अतिपुरातन काळापासून भक्त योगी ज्ञानी जन तीर्थक्षेत्री तप आचरून घेती दर्शन ईश्वराचे। म्हणून तेथील वातावरण ईश्वरीय भावे असे भरून तेथे करिता तपाचरण लाभ लवकर होत असे। जरी कोठेही खोदिता जमीन
सर्वत्र उदक असे भरून, तथापि आयते मिळते जीवन, सरोवरात न खोदिता. ऐसे उपकारी तीर्थस्थान, टिकावे तयाचे महिमान. म्हणूनी करीती रामकृष्ण, यात्रा तीर्थक्षेत्रांची. तीर्थयात्रा माघ मासात, करावी इच्छी मथुरनाथ. रामकृष्णांना विनवित, आपुल्या समवेत यावया. रामकृष्ण तयाला म्हणती, माता आणि हृदय जरी येती. तर नसे काही हरकती, यावयास मजला यात्रेला. रामकृष्णांची मिळता संमती, आनंद झाला मथुरच्या चित्ती. आपणा सवे येणार निश्चिती, बाबाही आता यात्रेला. नोकर चाकर कारकून, आचारी कारभारी मिळून. 100 माणसे एकूण, तीर्थयात्रेला निघाली. आगगाडीचे डबे 4, आरक्षित केले सत्वर. कोणत्याही स्टेशनावर, डबे सोडता येती ते. कलकत्त्यावरुनी मंडळी, वैद्यनाथाच्या दर्शना गेली. काही दिवस तया स्थळी, राहुनी केला आनंद. वैद्यनाथ जवळील खेड्यात, दिसले जन दरिद्री दुःखित. रामकृष्णांचे द्रवले चित्त, सांगू लागले मथुरला. जगज्जननीचे असे धन, तू तर आईचा कोठीवान. लोकास देई भोजन वसन, केसास तेल दे लावावया. मथुर वदेया तीर्थयात्रेत, खर्च होतसे अपरिमित. लोक येथे असती बहुत, द्रव्य लागेल कितीतरी. सर्वास अन्न वस्त्र पुरविणे, मस्तका माखण्या तेल देणे. फारच लागेल द्रव्य खर्चिणे, ऐसा आग्रह धरू नका. परी बाबांचे अंतःकरण, लोकांचे दुःख अवलोकुन. भरुनी आले नयनातून, वाहू लागल्या अश्रुधारा. म्हणाले मूर्खा दूर होई, मी काशीला येणार नाही. याच लोकांमध्ये मी राही, येणार नाही यात्रेला. जाऊनी मिसळले त्या लोकात, गळा काढूनी बसले रडत. पाहुनी मथुर झाला स्तंभित, उपाय दुसरा दिसेना. मग त्याने कलकत्त्याहून आणविले धान्य वसन. सकळ जनांना केले दान, समाधान झाले बाबांचे. त्या लोकांचा आनंद पाहून, प्रसन्न झाले रामकृष्ण. सकळ जनांचा निरोप घेऊन, निघाले तेथुनी यात्रेला. आणिक एकदा मथुरकडून, त्याच्या जमीनदारीतील जन. देवविले त्यांना अन्न वसन, पाहुनी दारिद्र्यतयांचे. दिसता कोणी दरिद्री दुःखित, द्रवतसे ठाकुरांचे चित्त. अपार करुणा हृदयात, जीवाविषयी वसत असे. म्हणती नका उपेक्षू जीवा,
शिव समजुनी करा सेवा, जीव सेवा प्रिय माधवा, साधन श्रेष्ठ ते भक्तीचे. वैद्यनाथ करुणी मंडळी, वाराणसी क्षेत्रास गेली. वाटेत एक गंमत घडली, गाडी थांबली स्टेशनात. हृदय रामासह ठाकुर, उतरुनी त्या स्टेशनावर. इकडे तिकडे स्थानकावर, हिंडू लागले सहजपणे. इतुक्यात तेथीली वेला संपली, स्टेशन सोडूनी गाडी निघाली. पुढल्या स्थानकी लक्षात आली, गोष्ट ही मथुरनाथाच्या. ठाकुर आणि हृदय उतरले, गेल्या स्टेशनावरी राहिले. चित्त तयाचे अस्वस्थ झाले, आता पडली पंचाईत. तयाने पुढल्या स्टेशनावरून, मास्तरास तार दिली करून. आगगाडी जी येई मागून, तीत दोघांना पाठवावे. तथापि बाबास तये ठाई, फार थांबावे लागले नाही. राजेंद्र बंदोपाध्याय पाही, असे रेल्वेचा अधिकारी. तोही वाराणसी प्रत, स्पेशल गाडीने होता जात. तयाने आपुल्या समवेत, आणिले दोघांस काशीला. मथुरने केदार घाटाकडे, मोठमोठाले 2 वाडे. घेतले होते ठरवुनी भाडे, राजा सारखा थाट तयाचा. मधुरनाथ निघता बाहेर, धरी रुपयाचे छत्र नोकर. भालदार आणि चोपदार, चालती तयाच्या मागे पुढे. साधू संन्यासी आणि विद्वान, तयांचा करीतसे बहुमान. अन्नदान दक्षिणा देऊन, करीतसे सन्मान तयांचा. आणिक मथुरने एक दिन, मुक्तद्वार दिले भोजन. 1 रुपया दक्षिणा देऊन, वस्त्रही दिधले 1. रामकृष्णांच्या सांगण्यावरून, मथुर कल्पतरू होऊन. करी व्यवहार्य वस्तूचे दान, मागे तयास ते देई. काशी सारख्या क्षेत्री महान, माधुकरीस येती ब्राह्मण. त्यांच्यात भांडणे होती पाहून, बाबांस वाईट वाटतसे. म्हणती या पवित्र क्षेत्रात, असती जन काम कांचनासक्त. पाहुनी होती अति दुःखित, प्रार्थिती मग जगदंबेला. आणिलेस येथे मला कशाला, येथेही आसक्त जनांचा मेळा. यापेक्षा मी दक्षिणेश्वराला, होतो तेच बरे होते. सांगत असती श्रीरामकृष्ण, येथे असे जो भक्तिमान. तयाची भक्ती वर्धमान, तीर्थक्षेत्रास होत असे. तथापि ज्या कोणा ठाई, भक्तिभाव मुळीही नाही. तीर्थस्थानी अशाला काही, होणार नाही लाभ बरे. बाबा रोज शिबिकेत बसून, जाती घ्यावया देव दर्शन. भावाविष्ट जाती होऊन, बहुदा समाधी लागतसे.
साधू संतांची कळता मात, जाती त्यांच्या दर्शनाप्रत. हृदय राम असे सोबत, काळजी त्यांची घ्यावयाला. स्वामी त्रैलंग परमहंस, वसती मणिकर्णिका घाटास. मौन व्रत होते तयास, बाबा जाती दर्शनाला. पुढे करुनी तपकीर, स्वामीने स्वागत केले सत्वर. बांधावयाचा घाट थोर, असे संकल्प स्वामींचा. रामकृष्णांच्या सांगण्यावरून, काही पाट्या माती टाकून. हृदयने आपुली मदत देऊन, हातभार लाविला सत्कार्या. स्वामींचे शरीर पाहून, सर्व ही लक्षणे अवलोकून. हृदयला सांगती रामकृष्ण, विश्वेश्वरच हे साक्षात. यांच्या ठिकाणी असती यथार्थ, परमहंसाची लक्षणे समस्त. या देहाच्या आश्रये साक्षात, वाटते वसतसे विश्वेश्वर. दिसतसे काशी क्षेत्र सकळ, यांच्याच तेजे झाले उज्ज्वळ. उच्च ज्ञानावस्था केवळ, लक्ष न यांचे देहाकडे. वाळू तापुनी गेली बहुत, तेथे पडले होते मजेत. विदेही ब्रह्मज्ञ महासंत, त्रैलंग स्वामी असती हो. स्वामी मौन व्रतात असती, बाबा तयांना खुणेने पुसती. ईश्वर एक वा अनेक असती, तव ते सांगती खुणेने. पाहता होऊनी समाधी मग्न, तव एक असे ब्रह्मपूर्ण. जोवर जीव जगताचे ज्ञान, तोवर भासती अनेक. रामकृष्णांनी एक दिन, स्वामीस आणिले बोलावून. स्वहस्ताने घातले भोजन, आदरे त्रैलंग स्वामीला. रामकृष्णांना वाराणसीत, घडली अद्भुत दर्शने बहुत. शिवमहिम्याची दृढ होत, त्यामुळे धारणा तयांची. भावावेशात रामकृष्णांसी, सुवर्णाची दिसे काशी. यास्तव प्रतिदिन प्रातर्विधीसी, जाती काशीच्या बाहेर. अतिप्राचीन काळापासून, ऋषीमुनी महात्मे संतजन. घोर तपस्या तयांनी करून, केल्या निर्माण भावराशी. तयांचे एकावरती एक, बसले असती थर अनेक. कांचन तुल्य तो थर प्रत्येक, सुवर्णमय काशी यासाठी. काशीचे तेच ज्योतिर्मय, भावघन सत्य स्वरूप होय. चर्मचक्षुला जे दिसे बाह्य, छाया स्वरूप ते काशीचे. पंचतीर्थाला जावयाला, बरोबर घेऊनी बाबाला. मथुरनाथे प्रवास केला, भागीरथीतून नौकेने. मणिकर्णिका घाटाजवळ, स्मशान भूमी असे विशाल. तेथे नौका येताच नवल, घडले दर्शन बाबांना. चितांनी भरुनी गेले
स्मशान दृश्यते दिसताच रामकृष्ण लगबगीने आले धावून काठापर्यंत नौकेच्या नदीत पडतील असे वाटून सर्व खलाशी आले धावून बाबास धराया सावरून त्वरेने पुढे सरसाविले परी नौकेच्या काठास येऊन स्थिर राहिले रामकृष्ण होऊनी गेले समाधी मग्न झळके तेज वदनावर तेज पाहुनी वदन कमळी धावुनी जी आली मंडळी जेथच्या तेथेच स्थिरावली हृदये भरली भक्ती भरे बराच वेळ जाता लोटून बाबांस आले देहभान घाटास मग नौका लावून मंडळी उतरली स्नानाला दर्शन झाले समाधीत अद्भुत शास्त्र प्रमाणित रामकृष्णांनी हकीकत सांगितली ती लोकांना पिंगट जटा असलेला एक दिव्य पुरुष दिसला भव्य उंच रूप तयाला गौरवर्ण त्याचा असे प्रत्येक चिते पाशी जाऊन जीवात्म्यास धरी तो उचलून त्याच्या कानात स्वये आपण करीतसे उच्चार प्रणवाचा आदिमाया महाकाली बसुनी तया जीवाजवळी स्थूळ सूक्ष्म कारण सगळी तोडी संस्कार बंधने उघडुनी निर्वाण द्वारास अखंडाच्या सदनी प्रवेश करुनी देतसे जीवास स्वहस्तानी जगदंबा अनेक जन्म करुनी प्रयत्न योग तपस्या साधना कठीण अनायासे फळते महान जीवास लाभे काशीमध्ये वाराणसीत होता निधन जीवास मुक्ती जाते मिळून अद्वैतानुभव तो घेई पूर्ण भूमानंद लाभ होत असे तेथे असती शास्त्री पंडित वृत्तांत ऐकुनी झाले चकित म्हणती दर्शन हे अद्भुत मागे टाकिले शास्त्रांना लिहिले असे काशी खंडात मृत्यू प्राप्त होता काशीत विश्वनाथ त्या जीवाप्रत निर्वाण पद देत असे निर्वाण कैसे प्राप्त होई ऐसे कोठेही लिहिले नाही उलगडा होतसे तयाचाही आपुल्या या दर्शनाने उपलब्धी आणि दर्शने आपुली शास्त्रांच्याही पुढे गेली कलियुगा माझी सत्यता कळली पुनरपि एकदा शास्त्रांची काशीत गल्ली 64 योगिनी वसे तेथे मोक्षदारमणी तिच्याच घरी भैरवी ब्राह्मणी काळ घालवी भक्तीत बाबांची तिची भेट झाली मोक्षदा भक्तिमती दिसली रामकृष्णांना त्यावेळी जाहला अपार आनंद रामकृष्णांसवे यात्रेस ब्राह्मणी गेली वृंदावनास आमरण राहिली त्या स्थानास आज्ञेवरुनी ठाकुरांच्या
तेथ पंचत्वती पावली परिबाबांच्या साधन काली अमोल मदत तियेने केली आदरणीय झाली यासाठी काशीवरुनी सकळ मंडळी निघुनी प्रयाग क्षेत्रास आली यथाविधी कर्मे केली सकळ ही मथुरनाथाने तेथे राहुनी 3 दिवस मंडळी परते वाराणसीस तेथे राहिली 15 दिवस वृंदावनाला मग गेली प्रत्येक ठिकाणी देवासमोर सुवर्ण मुद्रा अर्पी मथुर थाटमाट त्याचा फार असे राजाच्या सारखा मथुरनाथे बाबा लागून घ्यावयासाठी देवदर्शन भेट घ्यावया साधुजन केली व्यवस्था पालखीची पालखीत अंथरुनी वसन रुपये नाणी देई ठेवून याचकास करावयाला दान व्यवस्था ठेवी मथुर बाबू परंतु निघताच दर्शनास बाबांस होतसे भावावेश धरुनी वस्त्रांच्या टोकास विखरिती नाणी गर्दीमध्ये बाके बिहारी दर्शनास जाताच जाहला भावावेश आलिंगावया श्रीकृष्णास धावुनी गेले रामकृष्ण तसेच एकदा संध्याकाळी गुरे परतावयाच्या वेळी बाबास दर्शन त्या मेळी झाले गोपाल कृष्णाचे प्रेम भराने तन्मय होऊनी राहिले समाधी मग्न बाबांच वृंदावनाहून ब्रज अधिकच आवडले तेथे भगवान श्रीकृष्णाची महाभावमयी राधेची दर्शने अनेक प्रकारची घडली श्रीरामकृष्णांना तेथे सद्भक्त साधक पाहून ब्रजावर जडले त्यांचे मन गंगा माता नामे महान तपस्विनी तेथे असे भक्तिमती ती अप्रतिम राधेवरती अलोट प्रेम कृष्ण भक्ती तिची अनुपम पाहुनी वाटले बाबांना राधा देवीची सखी ललिता भक्ती शिकवावयास भक्ता पुनरपि भूवर आली आता रूपाने गंगा मातेच्या रामकृष्णास पाहता सगळी महाभावाची लक्षणे दिसली राधा समजुनी हाक मारिली दुलाली म्हणून ठाकुरांना दुलालीचे होता दर्शन गंगा स्वतःस मानी धन्य वाटले भक्ती करितानन्य दर्शन लाभले राधेचे तिजला पाहता रामकृष्ण सर्वच गेले विसरून संगतीत तियेच्या राहून आनंद लुटती भक्तीचा मथुरनाथास वाटली भीती की ठाकुर तेथेच राहती बाबांच्याही वाटे चित्ती येथुनी कोठे जाऊ नये परंतु विचार करी मन न जाता आपण परतून मातेस होईल दुःख दारुण
शुश्रूषा कोण करील तिची. ऐसे येता त्यांच्या मनात, तेथेच राहावयाचा बेत. रद्द करुनी टाकिला त्वरित, तयार झाले परतावया. रामकृष्ण असती मातृभक्त, आईची सेवा करीती नित्य. माता पिता असता जिवंत, म्हणती आज्ञेत वर्तावे. माता पिता पावता निधन, त्यांचे श्राद्धादी विधी करून. पुत्राने त्यांचे करावे स्मरण, श्रद्धा आपुली अर्पावी. गंगा मातेची आज्ञा घेऊन, परत निघाले व्रजाहून. काशी क्षेत्रास पुन्हा येऊन, 15 दिवस वास केला. मदनपुरा नामक विभागात, महेशचंद्र सरकार वसत. कुशल सदार वादनात, जाती प्रभुवर तयाकडे. सतार वादन असता ऐकत, आपुला सूर मिळविती त्यात. भावावेश मग होता प्राप्त, करीती विनंती अंबेला. म्हणती आई ऐकू दे सतार, मजला ठेव शुद्धीवर. ऐकू देई बोल मधुर, सूर सतार वादक तू. मग दुसऱ्या दिवसापासूनी, महेशचंद्र स्वतः येऊनी. दाखवितसे वाजवूनी, सतार 15 दिवसही. मग मथुरने आणिले मनास, आता जावे गया क्षेत्रास. त्रिस्थळी यात्रा पूर्णतेस, पावेल पुसावे बाबांना. पुसता श्रीरामकृष्णान प्रती, गयेस जावया नकार देती. विचार त्या स्थळी जाण्याप्रती, सोडूनी दिधला मथुरने. रामकृष्ण असती सांगत, गयेस माझा जनका प्रत. गदाधराने दिला दृष्टांत, पुत्र होऊनी येईन मी. म्हणून मजला माझे पितर, नाव ठेविती गदाधर. प्रेमोन्मत्त होईन सत्वर, जाताच गया क्षेत्राला. दर्शन होता गदाधराचे, विसरेन भान स्वदेहाचे. मग मन माझे कायमचे, होऊनी जाईल समाधी मग्न. रामकृष्ण जाणती पूर्ण, झाला जो राम श्रीकृष्ण. झाला असे तो अवतीर्ण, याच शरीराने सांप्रत. यास्तव अवतारिकांनी आपुली, इहलोक यात्रा संपविली. न जाती कधीही त्या स्थळी, लागेल समाधी चिरंतन. ज्या कार्यास्तव धरिले शरीर, घेतला भूवर अवतार. लागता समाधी चिरगंभीर, केवी पावे ते पूर्णता. यास्तव तेथे जाणे टाळिती, भक्तासही हा नियम लाविती. तयाना विशिष्ट स्थळाप्रती, न जाऊ देती ते कधीही. दिव्य दृष्टीने बाबा जाणत, कोणत्या देवाचा अंशभूत. आपुला कोण आहे भक्त, कोणते लीलास्थल पूर्वीचे. वाटे
त्या स्थळी जाता भक्त पूर्वस्मृती होईल जागृत त्यागील निज देहाला त्वरित नियोजित कार्य करील कसे वारिती आपुल्या भक्तजना जावया पूर्वीच्या लीला स्थाना दिव्य दृष्टीने जाणती खुणा सकळांच्या पूर्वजन्मांच्या रामकृष्ण अवतार वरिष्ठ तयांची शक्ती अतीव श्रेष्ठ मानवाची काय गोष्ट जाणेल तयांना पूर्णपणे यात्री मग निघाले तेथुनी पुन्हा वैद्यनाथ क्षेत्र करूनी दक्षिणेश्वरला परतुनी आले सकळ यात्रेकरी श्यामकुंड वृंदावनातील आणि राधाकुंड तेथील यातील मृत्तिका आणुनी पुष्कळ पसरली पंचवटी माझारी मग बोलती रामकृष्ण पवित्र वृंदावना समान आता जाहले हेही स्थान पावेल प्रसिद्धी या पुढती मथुरनाथास सांगून घेती संतजन बोलावून पंचवटी खाली महान उत्सव केला त्या काळी रामकृष्ण देव सांगत मथुरनाथे त्या काळात ₹1,00,000 जास्त यात्रेसाठी खर्च केला मथुरसह श्रीरामकृष्ण चैतन्य देवांचे जन्मस्थान त्या नवद्वीपाला गुण गेले यात्रा करावया गौरांग प्रभूंच्या देवालयात मग महंताच्या घराप्रत नवद्वीपात फिरले बहुत साक्षात्कार परंतु होईना बाबांस वाटले अशा स्थळाला आपण आलो तरी कशाला प्राणतयांचा व्याकुळ झाला न घडता दर्शन गौरांगाचे इतुक्यात बसावे नौकेत तव दर्शन घडले अद्भुत 2 सुंदर बाळे दिसत वर्ण सुवर्णा सारिखा 14 वर्षे तयांचे वय वदनांभोवती तेजोवलय आकाशपंथे येता विस्मय वाटला मनात बाबांच्या तयांना पाहुनी ओरडले आलो आलो बाबा म्हणाले तव ती जवळ येऊनी बाळे शरीरात शिरली बाबांच्या बाळके पावली अंतर्धान रामकृष्ण झाले समाधी मग्न वाटले नदीत जातील पडून परंतु हृदयने सावरले आणखीही दर्शने दृष्टांत रामकृष्णांना झाली नदीत चैतन्य देव अवतार होत सत्य हे आले अनुभवा रामकृष्ण देव सांगत जुने नवद्वीप भागीरथीत बुडाले म्हणुनी मज दृष्टांत जाहली नदीत दर्शने रामकृष्ण एक दिवस बरोबर घेऊनी हृदयास कलुटोल्याच्या हरिसभेस जाऊनी श्रोत्यात बैसले चैतन्य भक्त वैष्णवजन मांडुनी ठेविती उच्चासन चैतन्य प्रभू तेथे बसून
ऐकती पुराण ते मानिती. चैतन्य देव असती समजून करीती पूजन नमस्कार. आसनाचा त्या बहुमान ठेविती सकळ वैष्णवजन. चैतन्य देव बसले मानून कधीही कोणास ते आसन. न करू देती कदापि ग्रहण ऐसा नियम त्यांचा असे. ऐकतात स्वये श्री चैतन्य ऐसी मनात खूण बांधून. पुराणिक सांगतसे पुराण या परी आदर आसनाचा. रामकृष्ण असता श्रोत्यात भावावेश जाहला प्राप्त. आसनावर त्या अकस्मात जाऊनी ते उभे राहिले. तयांचे वरती गेले होऊन हात चैतन्य देवा समान. तेज पुंज झाले बदन समाधिमग्न ते झाले. अनेक वैष्णवजना वाटले चैतन्य देवची स्वये आले. मग पुराणिकाचे पडले पुराण बंद त्या गडबडीत. दिव्य तेजाने ती मंडळी ते धवा दिपुनी गेली सगळी. जय जयकार करू लागली भजनास केली सुरवात. काही वेळाने रामकृष्ण अर्धबाह्य दशेत येऊन त्या मंडळीत मिसळून नृत्य भजन करू लागले. देहभान विसरला मेळा आवेश चढलासे सकळाला. जणू भक्तीचा कैफ चढला शुद्ध कोणाला नव्हतीच. बराच वेळ या परी गेला कार्यक्रम भजनाचा संपला. रामकृष्ण दक्षिणेश्वरला गेले हृदयाच्या समवेत. रामकृष्ण गेल्यानंतर दचकुनी जागा भावानर. तैसा करू लागले विचार घडून गेलेल्या घटनेचा. सुरू झाली भवती न भवती कोणी ठीकच झाले म्हणती. अनिष्ट घडले कोणी बोलती प्रखर वाद मग झाला. तेज पुंज पाहुनी वदन त्यांचे अलौकिक नृत्य भजन. कित्येक गेले भारावून म्हणती योग्यच घडले ते. काही म्हणती ते आसन चैतन्य देवान वाचुनी अन्य. कधीही करू शकेना ग्रहण न लागे निर्णय वादाचा. हळूहळू ती हकीकत पसरली वैष्णव समाजात. भगवान दास बाबा संत पुढारी होता वैष्णवांचा. तयाच्याही कानावर वृत्त पोहोचले समग्र. बाबाजी सही राग फार आला घडल्या प्रकाराचा. म्हणे आपुले ढोंग करून चैतन्य देवांचे पवित्र आसन. त्याचाही करी जो अवमान ढोंगी तो निश्चित समजावा. लोटता काही दिवसाला योगायोग विचित्र आला. सवे घेऊनी मथुर बाबूला खुलण्यास गेले रामकृष्ण. चैतन्य देव पदस्पर्शाने पुनीत खुलना झाले गतकाळात.
शिवमंदिरे हि अष्टोत्तरतेथ असती विख्यात त्या ठाई वैष्णव तेथे असती बहुत भगवान दास वसे तेथ वैष्णव मान देती समस्त मानिती वचन बाबाजीचे 80 वर्षावर त्याचे वय अशक्त होऊनी गेले पाय तरीही उत्साह अनुपमेय असे भगवान दासाचा करीत असता नामस्मरण विसरुनी जातसे देहभान बाबाजीचेच उदाहरण साधकट समोर ठेविती भगवान दास बाबाचे मत ग्राह्य मानिती वैष्णव समस्त पुढारीपणा तयाला प्राप्त झाला होता वैष्णवांचा हृदयला आपणा सवे घेऊन मठात गेले रामकृष्ण कळविण्यास आपुले आगमन पुढे पाठविले हृदयास कळले आधीच बाबाजीस कोणीतरी महान पुरुष आला असावा आश्रमास भगवान दास असे ज्ञानी परंतु हृदय रामा वाचून न दिसे कोणी माणूस अन्य नित्यक्रम मग आरंभून रमला तयात बाबाजी हृदय राम होऊनी समोर बाबाजीस करूनी नमस्कार म्हणे मामा भक्त थोर येतसे आपुल्या दर्शनाला बाबाजी वदे येई घेऊन तव काही मंडळी येऊन आपण करीत सता साधन अडचणी येती त्या निवेदिती रामकृष्ण सगळीकडे जाती तथापि संकोच वाटुनी चित्ती वसन अंगास लपेटिती बरोबर ठेविती कोणाला पातले तेथे रामकृष्ण सर्वांग वस्त्राने झाकून हृदय रामला सवे घेऊन नमस्कारिला बाबाजी बाबाजीस हृदय राम म्हणत हेच माझे मामा भक्त इतरासी बंद करूनी मात कुशल विचारती बाबाजी आणिक मंडळी तेथ येऊन कोणा साधूचे दुर्वर्तन बाबाजीला करीती कथन ऐकुनी कोपला बाबाजी म्हणे मी त्या साधू लागून काढून देईन संप्रदायातून माळतयाची हिसकावून घेईन आताच निश्चये इतरांबरोबर करिता मात माला असे तो फिरवीत हृदय राम तयासी विचारित माळ तुम्ही का ठेवावी बाबाजी तुम्ही सिद्ध झाला मग माळ ठेविता कशाला बाबाजी उत्तर देईत याला स्वतःसाठी माळ नसे परंतु माझे अनुकरण करीती सकळ वैष्णवजन गिरविती माझे उदाहरण यास्तव माळ ही ठेविली श्रीरामकृष्ण निरहंकार बाबाजीचे ऐकुनी उत्तर तयांना राग आला फार अहंकार पाहुनी एवढा पाळावया सभ्यता सामान्य
राग ठेवतात लपवून. सत्यपरायण रामकृष्ण ताडकन उभे राहिले. बाबाजीकडे पाहून म्हणती मी पण एवढे अजून. तुम्ही शिक्षण देणार कोण, हाकुनी देणार कोणाला. जयाचे जगतो दयाघन तयाने शिकविल्या वाचून. देऊ शकाल काय शिक्षण अहंकार एवढा कशासाठी. अंगास लपेटलेले वसन आणिक धोतर पडिले गळून. मुळी नच उरले देहभान भाव समाधी लागली. खाली पडू नयेत म्हणून हृदय तयाना राहे धरून. दिव्य तेजाने झळके वदन स्तब्ध जाहले सकळीक. बाबाजी प्रति आजवर कोणीही दिले नाही उत्तर. दोष काढणे तर राहो दूर, परी घडले हे अघटित. रामकृष्णांचे ऐकुनी वचन बाबाजी गेला चकित होऊन. तथापि तोही थोर म्हणून स्तब्ध बैसुनी राहिला. शांत चित्ते तो करी विचार, मी करीन हा अहंकार. कळले महापुरुष ठाकूर, आपणास यांनी शिकविले. पाहुनी अंगाची दिव्य कांती, लक्षणे आणि समाधी स्थिती. कळले हे सामान्य नसती, असामान्य पुरुष हे. महाभावाचे विवेचन ग्रंथ पाहुनी करीतो आपण. या पुरुषाच्या ठायी पूर्ण सर्व लक्षणे ती असती. महापुरुषाचे असे दर्शन अनायासे घडले म्हणून. स्वतःस बाबाजी मानी धन्य, रामकृष्ण वाटती आदर्श. जेधवा समाधी त्यांची उतरली, ईश्वर चर्चा सुरू झाली. आनंद सागरा भरती आली, अशक्य वर्णन तयाचे. तेधवा कळले बाबाजीला, कलुटोल्याच्या हरिसभेला. चैतन्य देवांच्या आसनाला, ग्रहण केले ते हे परमहंस. वाटले या महापुरुषाला, उगीच आपण दोष दिधला. विषाद मनाला वाटला, क्षमा तयांची मागितली. बाबांनी मथुर बाबू जवळी, बाबाजींची प्रशंसा केली. मथुर बाबूने करुणी दिधली, व्यवस्था पूजा अर्चेची. तीर्थांचे कराया पुनरुज्जीवन, यात्रा करीती रामकृष्ण. तीर्थास येती जे साधक जन, तयांना लाभ घडवाया. श्रीरामकृष्ण कथामृत, प्रेमाने रघुपती सेवित. सद्भक्तांना पाचारित, सेवुनी धन्य भावया. इति श्रीरामकृष्ण कथामृताचा 19वा अध्याय. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.